श्रीराम म्हणाले, वत्सा, मी आता जे काही सांगतोय ते तू लक्षपूर्वक ऐकावे. तू आता जे सांगितले ते खरे आहे. मात्र पिताजी मला म्हणाले की 14 वर्षे तू दंडकारण्यात राहून त्यानंतर अयोध्या नगरी प्रवेश करावे. यावेळी हे सर्व राज्य मी भरतास दिले आहे. याचा अर्थ असाच आहे की त्यावेळी पिताजींनी हे राज्य तुलाच दिले आहे. ही गोष्ट अगदी स्पष्ट आहे. तसेच त्यांनीच मला दंडकारण्याचे राज्य दिले आहे. ही गोष्ट अगदी स्पष्टच आहे. म्हणून आपण दोघांनीही अतिशय प्रयत्नपूर्वक पित्याचे वचन पूर्ण करावयास हवे. या उलट पित्याच्या वचनाचे उल्लंघन करून जो स्वच्छेने वागतो तो तर जिवंत असतानाच मेल्यासारखाच होतो आणि तो शरीर पडल्यावर नरकात की जातो. म्हणून तू राज्य सांभाळ, मी दंडकारण्याचे रक्षण करतो. रामाचे वक्तव्य ऐकून भरत रामांना म्हणाला, कामुक मूढ बुद्धीच्या स्त्रीने वशीभूत केलेला भ्रांत चित्त आणि उन्मत्त अशा पित्याने जर काही सांगितले असेल तर ते सत्य आहे असे समजून जे ग्राह्य मानावयाचे नसते. कारण की बुद्धिमान मनुष्य भ्रांत माणसाचे वचन खरे मानित नाही. श्रीराम म्हणाले, स्त्रीवश असलेला कामुक तसे मूढ बुद्धी अशा राजांनी तसे म्हटलेले नाही. सत्यवादी पिताजी कैकेयी मातेस पूर्वी कबूल केलेले वर देण्यासाठी वचनबद्ध होते. तर त्यांनी तसे केले नाही तर वचनभंग झाला असता या भीतीमुळे ते वर दिले होते. महान पुरुषांना तर नरकापेक्षा सुद्धा असत्याची भीती अधिक वाटते. माता कैकेयीस दिलेल्या वचनानुसार पित्याने सांगितलेले हे सर्व मी करेन असे सांगून मी सुद्धा त्यांना खरे आश्वासन दिले आहे. आणि अशा रघुकुळात जन्मलेलो मी माझे वचन असत्य का बरे करावे. अशा प्रकारे रामांची वचने ऐकून भरत म्हणाला, हे सुव्रता, तुमच्याप्रमाणेच वल्कले धारण करून मी तुमचा प्रतिनिधी म्हणून 14 वर्षे वनी निवास करेन. तुम्ही सुखपूर्वक राज्य करावे. यावर श्रीरामांनी त्यास समजाविले, अरे बंधो, पित्याने राज्य तुलाच दिले आहे आणि मला दिलाय तो वनवास. जर मी त्यांच्या विपरीत वर्तन करेन तर असत्य हे तर पूर्वीप्रमाणे जसेच्या तसेच की राहील. यावर भरत म्हणाला, ठीक आहे, तुम्ही वनातून परत येणार नसाल तर मीही तुमचे सोबत लक्ष्मणाप्रमाणे येऊन तुमची सेवा करीन. असे नाही केले तर मी प्रायोपवेशन करूनच या माझ्या शरीराचा त्याग अवश्यमेव करेन. अशा प्रकारे दृढनिश्चयी अशा भरताने उन्हामध्ये दर्भ पसरून पूर्व दिशेस तोंड करून तो आसन लावून बसला. भरताच्या अशा हट्टाने श्रीराम अतिशय विस्मयचकित झाले आणि त्यांनी गुरु वशिष्ठांना नेत्राने संकेत केला. तेव्हा ज्ञानी वशिष्ठांनी भरतास एकांती समजावले की, वत्सा, मी तुला निश्चित असे गुह्य कथन करतो, तू ऐकावेस. तुझे बंधू श्रीराम हे प्रत्यक्ष भगवान विष्णू असून पूर्वी ब्रह्मदेवानी त्यांना प्रार्थना करून रावणाचा वध करण्यास्तव विष्णू यांना केलेल्या प्रार्थनेमुळे त्यांनी रावणाचा वध करण्याकरिताच दशरथांचे पुत्र म्हणून मानव रूपात जन्म घेतला आहे. नारायणाची योगमाया ही सुद्धा जनकांची कन्या म्हणून जन्मास आली असून शेषनाग हाही लक्ष्मण म्हणून जन्मास आला आहे. म्हणूनच तो नेहमीच श्रीरामांचे मागोमागत जात असतो. रावणास ठार करावयाची इच्छेस्तव श्रीराम अरण्ये जातील
यात काहीही शंका नाहीच. कैकेयीने मागितलेले वरदान ही आणि निष्ठुर भाषण हेही देवांच्या प्रेरणेमुळेच केले आहे. असे नसते तर ती असे कसे बरे बोलू शकली असती. म्हणून वत्सा, रामानी परत यावे, या तुझ्या हट्टाचा त्याग करावास. भरता, तू मोठ्या सैन्यासह मातांना सोबत घेऊन अयोध्येस परत जा. संपूर्ण कुळासह रावणाचाही वध करून श्रीराम लवकरच अयोध्येस परत येतील. गुरूंच्या वचनाने भरत विस्मितच होऊन गेला. आश्चर्याने डोळे विस्फारून तो श्रीरामांच्या जवळ जाऊन म्हणाला, हे राजेंद्रा, जगात पूज्य असणारे तुझ्या पादुका राज्य करण्यासाठी मला द्याव्यात. तुमचे आगमन होईपर्यंत तर मी त्या पादुकांच्या सेवेत मग्न राहीन. असे सांगून 2 दिव्य पादुका भरताने श्रीरामांच्या चरणी घातल्या. भरताची ती अनुपम भक्ती पाहून श्रीरामांनी त्या 2 पादुका मोठ्या प्रेमाने दिल्या. रत्नांचे भूषित अशा त्या पादुका घेऊन भरताने श्रीरामांना पुन्हा प्रदक्षिणा घालून पुन्हा प्रणाम केला. भक्तीने गदगद वाणीने भरत उद्गारला, 14 वर्षे संपले नंतर पहिल्याच दिवशी जर आपण अयोध्येस आला नाहीत तर मी अग्नी प्रवेश करून माझ्या जीवनाचा अंत करीन. ठीक आहे असे म्हणून श्रीरामांनी त्यास जाणेस्तव निरोप दिला. सर्व सैन्य, वशिष्ठ, शत्रुघ्न, सर्व माता आणि मंत्री यांचे सह भरताने अयोध्येत परत जाण्याची तयारी केली. त्यावेळी डोळ्यातून सतत वाहणाऱ्या अश्रूंनी व्याकुळ झालेली कैकेयी एकांत स्थानी हात जोडून श्रीरामांना म्हणाली, अरे रामा, माझे मन मायेने मोहित झाल्या कारणे माझी बुद्धी भ्रष्ट होऊन मी राज्याभिषेकात विघ्न निर्माण केले. मला दुष्ट मनासाठी क्षमा कर, कारण क्षमा करणे हेच तर साधूंचे वैशिष्ट्य आहे. सर्ग 9 पुढे चालू. घ्या श्रवणानंद. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.